आणि त्या अयोध्येला आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, आमदार खासदार असतील, आमचे सर्व सहकारी मंत्री, पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख असतील, इतर पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांना सोबत घेऊन 9 तारखेला अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मधल्या ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार आणि मंत्र्यांना विमानातून उतरावं लागल्यामुळे दर्शनाची संधी हुकली होती। त्यामुळे आता आम्ही 9 तारखेला जातोय आणि प्रभू रामचंद्र अयोध्या आमच्यासाठी भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आणि आमच्या अस्मितेचा तो विषय आहे आणि आम्ही कधी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या विषयाकडे राजकारण म्हणून पाहिलं नाही, कधी पाहणारही नाही। दुसऱ्यांचं मी काय बोलू इच्छित नाही, परंतु 9 तारखेला आम्ही अयोध्येत जातोय, प्रभू रामचंद्रांचं रामलल्लाचं दर्शन घेतोय। त्याचबरोबर त्या ठिकाणी शरवी नदीवर आरती आम्ही करणार आहोत आणि जे बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं, भव्य असं अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं गेलं पाहिजे, ही तमाम राम भक्तांची, देशवासियांची इच्छा, स्वप्न होतं। ते देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब हे स्वप्न देखील पूर्ण करतात। राम मंदिराचं काम मोठ्या जोरात सुरू आहे, तिथे देखील आम्ही भेट देणार आहोत आणि आम्ही यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा खारीचा वाटा म्हणून सागाची लाकडं जी लागतात ती देखील या ठिकाणाहून पाठवण्याची व्यवस्था करून एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये उचलण्याचं काम केलं आहे। मला आठवतं आहे जेव्हा कार सेवा सुरू होती तेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चांदीची वीट देखील कार सेवेत पाठवली होती। त्यामुळे अयोध्या आणि आमचं जे काही नातं आहे ते गेल्या अनेक वर्षाचं आहे। अनेक वर्षापासून एक श्रद्धा, अस्मिता आणि जो काही प्रभू रामचंद्र आणि अयोध्याच्याबद्दल जी जिव्हाळ्याचं नातं आहे हे पूर्वीपासून आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की येत्या 9 तारखेला आम्ही सर्वजण अयोध्येत जाऊन ह्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊ, शरयू नदीवर आरती करू, राम मंदिर जिथे सुरू आहे तिथेही आम्ही भेट देऊ आणि हा असा आमचा 9 तारखेचा कार्यक्रम आहे। सर, आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात आणि मात्र विरोधकांकडून टीका सावरकर यात्रा, गौरव यात्रा आज खरं म्हणजे आम्ही त्याची आपल्याला माहीत आहे, मी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि ही गौरव यात्रा कालपासून सुरू झाली। या गौरव यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग, बलिदान, त्यांनी जे काही समर्पित भावनेने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं, हाल अपेष्टा भोगल्या, वेदना भोगल्या आणि त्यामध्ये अंदमान जे काही जेल, सेल्युलर जेल आहे त्या जेलमध्ये सजा भोगली, अगदी इंग्रजांनी त्यांना हलाल केलं, आपल्या तेलाच्या घाण्याला त्यांना झुंपलं आणि अशा स्वातंत्र्यवीर सावरकर जे कट्टर देशभक्त, राष्ट्रभक्त आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करते होते आणि त्यांना अशा प्रकारची त्यांची अवहेलना करणं, अपमान करणं, जाणीवपूर्वक ज्या वृत्ती प्रवृत्ती आहेत, राहुल गांधी आहेत किंवा काँग्रेस आहे की जाणीवपूर्वक वारंवार स्वातंत्र्यवीरांचा अपमान करतायत। खरं म्हणजे फक्त हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान नाही, सावरकरांचा अपमान नाही, हा सगळ्याच देशभक्तांचा अपमान आहे, स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे। ज्यांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, या सगळ्यांचा अवमान आहे, तमाम देशवासियांचा अवमान आहे आणि म्हणून त्यांचं जे काही कार्य, बलिदान, त्याग
लोकांमध्ये, घराघरामध्ये, गावागावामध्ये, जिल्ह्यात, तालुक्यात सगळीकडे सर्वदूर विविध माध्यमांच्या माध्यमातून पोहोचवला गेला पाहिजे. आणि म्हणून त्यांना आज आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली. आणि त्याचबरोबर ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना देखील एक सडेतोड उत्तर, परखड उत्तर मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून आम्ही केलं. आज आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली. तुम्ही सगळेजण होतात. हजारोंच्या संख्येने त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेमी, देशभक्त सगळेच त्यामध्ये उतरले होते. आणि त्याचबरोबर त्यांनी चीड देखील त्यांच्या मनामध्ये होती, तीही व्यक्त केली. आणि आज आपण पाहतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान मणिशंकर अय्यरनी केला, तेव्हा खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारव आंदोलन केलं होतं, स्वतः जोडा हातात घेतला होता. आणि त्याप्रमाणे जे त्यांचे कुटुंबीय चिरंजीव आज आपण पाहतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळाभेटा घेत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. हे दृश्य जे आहे हे वेदना देणारं आहे आणि हे महाराष्ट्राचं देखील दुर्दैव आहे. सर, आज महाविकास आघाडीची संभाजीनगरला वज्रमुठ सभा होते. वज्रमुठ शब्द नाना पटोले या सभेला तब्येतीचं कारण दिलंय. काय वाटतं, सुरुवात पहिल्याच सभेला अशा प्रकारचा वज्रमुठ शब्द खास वापर. वज्रमुठ म्हणजे जे चांगले लोक एकत्र येतात त्यांची वज्रमुठ आहे, तर वज्र झूट आहे. खरं म्हणजे सगळे खोटी लोक, खोटारडी लोक, सत्तेला हपापलेले लोक एकत्र आलेले आहेत. आणि खरं म्हणजे सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, परंतु ज्या वृत्ती आहेत या, म्हणजे मी आताच म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणं, त्यांच्या सोबत बसणं, ही कसली वृत्ती आहे. आणि संभाजीनगर हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची घोषणा, संभाजीनगर म्हणून त्यांनी घोषणा केली, त्या ठिकाणी ही सभा होती आहे. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं. यामुळे बाळासाहेबांना देखील यातना आणि वेदना होत असतील. पण खरं म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात उडी टाकली. आता हे सत्तेसाठी वेळोवेळी कोलांटुड्या मारण्याचं काम सुरू आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. ज्या पक्षाने विरोध केला होता संभाजीनगर शब्दाला किंवा त्याच पक्षांबरोबर आज सभा होते. मग हेच तर दुर्दैव आहे. आणि मग हेच तर दुर्दैव आणि हे आपण पाहतोय. परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, याला चोख उत्तर मिळेल. आणि आज संभाजीनगरमधून जे बाळासाहेबांचं एक संभाजीनगर आवडीचं शहर होतं, या ठिकाणी सभा आहे. मग सावरकरांना जोडे मारायचं सोडा, परंतु ज्या राहुल गांधी यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द काढले, त्यांचा निषेध करण्याची तरी हिंमत दाखवतील का, हे तुम्ही विचारलं पाहिजे पत्रकारांनी. अयोध्या यात्रा की बात की सर, कितने पण काँग्रेसचे जे नेते आहेत नाना पटोले हे अनुपस्थित राहिले. सावरकरांच्या मुद्द्यावरून आता आघाडीत बिघाडी दिसायला सुरुवात झाली. हे काय 3 तिघाडा काम बिघाड आहे. आता याच्यामध्ये फक्त सत्तेसाठी लोक एकत्र आलेले आहेत, विचारांसाठी नाही. आमची जी युती होती ती विचारांची युती, शिवसेना भाजपा युतीची युती ही विचारांची युती होती, जी बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयीजींनी, प्रमोद महाजनजी असतील, मुंडेसाहेब असतील, या सगळ्यांनी एका विचाराने ही युती केली होती. आताची युती आपल्याला माहीत आहे. जे लोकांना अपेक्षित होतं 2019 साली की मॅन्डेट होतं लोकांचं, शिवसेना भाजपा युती म्हणून मतदान केलं होतं, परंतु आपण सत्तेसाठी विचार बाजूला ठेवले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी. मग ही
महाविकास आघाडी जी झालेली आहे ही आपल्याला माहित आहे कशासाठी झाली आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. सीएम साहेब बागेश्वर बाबा म्हणतात की साईबाबा हे देव नाही, ईश्वर नव्हते असं म्हणतात ते. तुमचे विषय संपले का याचे. सर आजही सभा आहे, आजही तुमच्या टीका होणार आहे. मागच्या सभेत एक कथील होती, थेट तुम्हाला दगड म्हणून समजलं होतं, कसं होतं. दगड ते प्रभू रामचंद्राच्या हाताला त्याला स्पर्श झाला होता म्हणून ते तरंगत होते. मग ठीक आहे, तरंगणारे दगड, पण आता हे जे दगड एकत्र झाले ते पाण्यात टाकले की लगेच बुडूक करून बुडून जातील. हे सगळे दगड एकत्र आलेले आहेत. छोटे दगड, मोठे दगड, त्या दगडांकडून काय अपेक्षा करणार. आता प्रभू रामचंद्राच्या हाताचा स्पर्श झालेले ते दगड केव्हाही चांगले. आपण रामलल्लाच्या दर्शनाला जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आपण रामनवमीला पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक दंगली झाल्या. हे कुठंतरी राजकारणासाठी किंवा राजकीय पोळी बांधण्यासाठी हे षडयंत्र रचलं जातं असं बोललं जातं. मुख्यमंत्री म्हणून आपण काय पावलं होतं कशाबद्दल. हे सांप्रदायिक जे दंगली करतायत त्याच्यासाठी. नाही, यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता सगळे सण आपण एकत्र साजरे करतो आणि हे सण उत्सव ही आपली परंपरा, ही संस्कृती आहे. आणि महाराष्ट्र एक असं राज्य आहे की या ठिकाणी सर्व समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने आपापले सण, आपले उत्सव साजरे करत असतात. परंतु या मतांच्या राजकारणासाठी काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा प्रकारची प्रयत्न करत असतील तर नक्की त्याला ते हाणून पाडले जातील. या राज्यातले कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की केलं जाईल. आणि यामध्ये जे लोक काही अफवा पसरवत आहेत, गृह विभाग त्याच्यावर सगळ्यांवर लक्ष ठेवून आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सर्व समाज, सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने या राज्यामध्ये राहत आहेत. परंतु यामध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांची जबाबदारी असते, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. कुठे याला गालबोट लागता कामा नये, अशा प्रकारची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. सर अभी आपने अयोध्या यात्रा की बात सावरकरांना दाढी आवडत होती असं संजय राऊतांनी आपल्याला पुन्हा एकदा विचारलं आहे. काय सांगता. आपण दाढी सावरकरांना दाढी आवडत नव्हती, त्यामुळे आता मुख्यमंत्री दाढी काढणार का असं संजय राऊतांनी बोललं. आता हे सगळ्यात सावरकरांचा इतिहास. सावरकरांना दाढी आवडत होती, मिशी आवडत होती का कल्ले आवडत होते असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. नाही, पण हा विषय एवढं आता चांगलं काय, साहित्य लिहिलंय ते सोडून दाढीवर आले. एवढं चांगलं विषय सोडून तुम्ही कुठे गेलात. शिवाजी महाराजांना विसरले त्यांना पण दाढी. शिवाजी महाराजांना विसरले त्यांना पण दाढी. छत्रपती शिवाजी महाराजांना पण दाढी होती, बाळासाहेबांनी होती, हे विसरले सगळे. ठीक आहे, जाऊ दे. त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. वैभव नाईक अयोध्येचा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये फक्त शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी असतील की भाजपचे देखील यामध्ये असणार आहे आणि एकत्र मिळून दौरा असतो, कशा प्रकारे असेल. नाही, शेवटी आम्ही एकत्रच आहोत. आता जे आमचं अगोदरचं ठरलं होतं आणि दर्शनही काही लोकांचं हुकलं होतं आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतरही जायचं होतं. नक्की आम्ही एकत्रही जाऊ शकतो. एक तुम्ही मगाशी देखील म्हणताना असं म्हणाल की काही लोकांना विमानात बसून नंतर अचानक उतरावं लागलं, नेमकं काय आपल्याला म्हणायला तो किस्सा नेमका काय. ते किस्से खूप जास्ती आहेत. म्हणजे एक शॉर्ट कुठला किस्सा सांगायचा. राज ठाकरेंचा एक दौरा असाच नाही, यामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. अनेक घटना घडल्या, त्याच्यातली एक घटना आहे. परंतु ते जे काही त्यांचं दर्शन हुकलं होतं ते सगळ्यांचं दर्शन यावेळेस होईल. सर उरलेले जे काही आमदार आहेत ते पण यावेळी तुमच्या विमानात असतील अयोध्येच्या दौऱ्यासाठी. आता ही आपली पत्रकार परिषद आपल्या अयोध्येसाठी आहे. बाकी नंतर साहेब राज्य में साहब राज्य में कोरोना पैर पसार रहा है. मुंबई महाराष्ट्र की संख्या भी बढ़ रही है. विदेशों से आने वाले यात्रा में भी कोरोना की पहचान हुई है. उसको लेकर सरकार बिल्कुल, मैंने खुद इसके लिए बैठक ली हुई थी और जो हमारी टीम है आरोग्य विभाग की उस पर काम कर रही है. और जो अभी कोरोना है वो माइल्ड है और उसमें सीवियरिटी नहीं है, ये अच्छी बात है.
लेकिन जिससे कोरोना कंट्रोल के लिए जो भी आवश्यक बातें हैं उसके ऊपर सरकार काम कर रही है। सर हिंदी में जानना चाहेंगे, आप अयोध्या जा रहे हैं, क्या किस तरह से टूर होगा उसके बारे में थोड़ा बताइए। 9 तारीख को हम लोग अयोध्या जाएंगे, रामलला का दर्शन करेंगे। अयोध्या हमारे लिए एक श्रद्धा और अस्मिता का विषय है, भावना का विषय, राजनीति का मुद्दा हमारे लिए नहीं है। और हम लोग पहले भी अयोध्या गए हैं और इस 9 तारीख को जाएंगे, रामलला का दर्शन करेंगे, शरयू पे आरती करेंगे। और जो आदरणीय हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का भी सपना था, तमाम देशवासियों का सपना था कि अयोध्या में भव्य दिव्य राम मंदिर बने, उसका काम भी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में चल रहा है, वहीं पर भी जाएंगे। और ये हमारी यात्रा 9 तारीख को होगी। सर योगी आदित्यनाथ भी आपके साथ रहेंगे और बाकी जो बीजेपी के एमएलए हैं यहाँ पे वो भी साथ रहेंगे, किस तरह से रहेगा एक अगर आप डिटेल में बता पाए। नहीं, अभी तो यही यात्रा जो है, जो पहले भी हमारी यात्रा हमने की थी, कई लोगों को दर्शन से वंचित होना पड़ा, उनको साथ लेके जा रहे हैं। धनुष्यबाण मिलने के बाद ये पहली यात्रा है और योगी जी भी उनको भी मिलेंगे हम। और हमारी शिवसेना भाजपा की यहाँ पर युति है, हम साथ में ही हैं। जैसा कि आपने अभी कहा कि धनुष्यबाण मिलने के बाद ये पहली अयोध्या यात्रा होगी सर, तो रामलला भगवान से क्या कुछ प्रार्थना करना चाहेंगे और कितने दिनों का दौरा होगा? नहीं, उन्हीं के आशीर्वाद से तो धनुष्यबाण मिला है। अभी हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के विचार को हम लोग आगे ले जा रहे हैं और उनका व्यापक विचार था, लोगों को साथ लेके जाना, कार्यकर्ताओं के पीछे ताकत से खड़ा रहना। खुद के लिए कभी नहीं सोचते थे, सिर्फ परिवार के बारे में नहीं, पूरे कार्यकर्ता और महाराष्ट्र के बारे में सोचते थे। और इसलिए धनुष्यबाण जो देने का काम हुआ है, ये इसलिए हम लोग वहाँ जा रहे हैं। सर रामनवमी के वक्त जिस तरह से कुछ जो डिस्ट्रिक्ट है वहाँ पे क्लैशेस हुए हैं, उसको लेके लगातार अपोजिशन कह रही है कि पॉलिटिकल एजेंडा के तहत ये क्लैशेस हुए हैं, सरकार किस तरह से सख्ती से निपट रही है? सरकार की पूरी तरह ध्यान है सबके ऊपर। मैं खुद डीजी और पुलिस कमिश्नर से मेरी बातचीत लगातार हो रही थी और वहाँ की जो घटना है उससे अभी पूरी तरह नियंत्रण में है। कानून व्यवस्था बनाए रखने का काम बिल्कुल सरकार का है, लेकिन कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कोई करे तो उसको बख्शा नहीं जाएगा। और सभी लोगों का, ये महाराष्ट्र में सभी भाईचारे से काम करते हैं, भाईचारे से अपने त्यौहार मनाते हैं। और ऐसे ही जो माहौल है और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सभी लोगों ने सहयोग करने की आवश्यकता है, ऐसी भी मेरी अपील है। आनंद देखिए, चांदी की ईंट वहाँ भेजा था, अब सागवान की लकड़ी महाराष्ट्र से जा रही, जहाँ पर राम मंदिर के दरवाजे और कबाड़ बनेंगे, उसको लेकर क्या है? ये तो मैंने अभी बताया है कि जब भी कार सेवा हो रही थी, जैसे राम मंदिर और हमारा पुराना रिश्ता है, एक भावनिक रिश्ता है। दिगे साहब ने भी उस वक्त चांदी की ईंट भेजी थी कार सेवा में। और हमारे अभी सुधीर मुनगंटीवार जो वन मंत्री हैं, हमारी सरकार की ओर से ये वहाँ जितने साग के लकड़े की आवश्यकता है वो यहाँ से जा रहे हैं। ये एक छोटा सा हमारा प्रयत्न है, छोटी सी कोशिश है और निश्चित रूप से सभी लोगों का योगदान भव्य दिव्य ऐसे राम मंदिर में होना चाहिए। ये छोटी कोशिश है, इसका समाधान भी हमें है। सर राम भगवान से क्या कुछ प्रार्थना करना संभाषण झालं होतं तर म्हणजे महाराष्ट्र भवन असेल किंवा इथं महाराष्ट्र भवनला देखील ते जागा देणार आहेत। महाराष्ट्र भवन देखील आम्ही तिकडे बांधणार आहोत आणि त्यांनाही भेटणार आम्ही। सर योगी आदित्यनाथ आणि तुमची जी कौतुक आहे ते महंतांकडून करण्यात आलं होतं, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती योगी आदित्यनाथ नाही, आम्ही चांगली आमची भूमिका आहे, त्यामुळे महंत कौतुक करतात। त्यांनी आम्हाला बोलवलं तिकडे, त्यांनी कोरोनाच्या बाबतीमध्ये सरकार, आरोग्य विभाग अतिशय अलर्ट आहे। मी स्वतः अधिवेशन काळात बैठक घेतली होती, त्यामध्ये सगळ्यांना सूचना दिल्या होत्या। आरोग्यमंत्री होते, संपूर्ण आरोग्य विभागाचे अधिकारी होते, उपमुख्यमंत्री महोदय देखील होते आणि अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। कोविड वाढू नये, नियंत्रणामध्ये
ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. आमचा टास्क फोर्स देखील त्यावर लक्ष ठेवून आहे, काम करतो आहे. शिंदे साहेब आज धन्यवाद. रॅली कव्हर करत होतो. तुमचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी सगळ्यासमोर मी लोकमतचा प्रतिनिधी आहे, मला शिवीगाळ केली आणि मला मारण्याची धमकी दिली सर की तू मार खाणार असेल. त्याच्यानंतर 15-20 मिनिटानंतर प्रवक्ते नरेश मस्के साहेबांचा फोन आला की तू घरी राहा, बाहेर फिरू नको, तुला लोक मारण्यासाठी शोधतात आहे अरे बाबा, आणि मला ठीक आहे. तिथे शोधत आहे. साहेब जर मला काय बरोबर अरे त्याची जबाबदारी माझी आहे. पत्रकार आपलेच आहेत. तो पत्रकार आणि आपण काय वेगळे आहोत. आपण एक दुसऱ्याच्या सुखदुःखात प्रत्येक वेळी येतो, त्यामुळे काही काळजी करू नका. तुम्ही आपलेच आहात. असं कोणीही कुणालाही बिलकुल करू देणार नाही. ही जबाबदारी माझी आहे. तर धाराशिव मधले काय जे आहे धाराशिव मधले तो प्रवेश आहे सर, प्रवेश आहे आज. नगरसेवक. नगरसेवक. नाही, आज नाही आहे. तुम्हाला बोलवतो ना मी. ते भेटायला आलेत लोक. एक प्रश्न करू का? राज ठाकरेंची आपली गेल्या काही दिवसामध्ये भेट झाली होती. नेमकं काय होतं? त्यांचा देखील अंगदौरा मुकला होता, तर त्यांना इन्व्हिटेशन आहे का दौऱ्यासाठी? अरे बस, ही सदिच्छा भेट होती. तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला राजकीय भेट का देता? त्याला सदिच्छा भेट होती. आमची त्यांची पहिल्या अगोदरपासून चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पूर्वी आम्हाला जास्ती तिकडे भेटता येत नव्हतं. राज ठाकरे